So hey guys, welcome back to my new YouTube channel. न्यू यूट्यूब चैनल, अरे ये तो मेरा पुराना वाला ही चैनल है, यानी कि ब्लॉगिंग विद ताहिर। तो सो हे गाइस, तो वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो आज से हम फिर एक बार नए से शुरुआत कर रहा हूँ और आज है तारीख 17 जून और टाइमिंग हो रहा है 6 बज रहे हैं सुबह के। और आज से मैं फिर एक बार नए से स्टार्ट कर रहा हूँ, हम ब्लॉगिंग फिर से स्टार्ट करें। और अभी सब जो पूरा काम होगा सब प्रोफेशनल काम होगा, यूज़ होगा माइक, गो कैम। और मैं अभी जस्ट राइडिंग पे जाने वाला हूँ। तो अभी कहाँ जाने वाला हूँ, कैसे जाने वाला हूँ, आपको मैं आगे ब्लॉग में दिखा दूँगा। और ये ब्लॉग कितने मिनट का होने वाला है मेरे को भी नहीं मालूम। तो चलिए, मेरे को बाद में ऑफिस भी जाना है, तो मैं मेरा 100% देने का ट्राई करूँगा। व्यूज़ आए ना आए इससे मेरे को कुछ भी लेना देना नहीं है। मैं खाली मेरे को मतलब आगे जाके मेरे को एक मेमोरीज रेडी हो जाए, मैं यानी कि मैं जब आगे जाके बूढ़ा हो जाऊँगा तब मैं चाहूँ तो मैं मेरे ब्लॉग्स वगैरह में देख सकता हूँ। इसके लिए मैं सेव करके रख रहा हूँ, क्योंकि अपन लोग ऐसे गैलरी में वगैरह सेव किया तो इतने सालों तक सेव नहीं करके रखेंगे। इसकी वजह से मैं वीडियोस बना रहा हूँ। अभी चलिए, बिना टाइम वेस्ट करे मैं फटाफट निकलता हूँ और मैं जाने वाला हूँ कहाँ, वो आपको मैं आगे ब्लॉग में बताऊँगा। और मैं जाने वाला हूँ आज मेरी या तो फिर राइडर या फिर भैया के हमारे जो CB200X है वो लेके जाऊँगा। यानी कि मैं अपनी गाड़ी का नाम रखा हुआ हूँ मक्की और उसका है हॉर्स। तो देखते हैं। और अभी मैं ऐसे ही मतलब ब्लॉगिंग्स वगैरह सब पूरा बंद था मेरा बीच में, तो 9 महीने हो गए इसको बंद बंद किया वो मैं ब्लॉग वगैरह। और ये बहुत दिनों बाद ब्लॉग बना रहा हूँ, तो कोई मिस्टेक हो जाए तो आप संभाल लेना। तर मित्रांनो, माझे ब्लॉग्स बंद होण्याचं कारण म्हणजे असे की काहीतरी जबाबदारी असते किंवा म्हणजे थोडंफार मेच्युअर झालेलं. तर ऑफिसला पण जायचं असतं 10 वाजता माझं टायमिंग आहे ऑफिसचं. तर ऑफिस टू घर, घर टू ऑफिस एवढंच आहे लाईफमध्ये, बाकी काही नाही आहे. पण मी थोडं ट्राय करेन स्वतःला टाईम देण्याचं आणि फिरण्याचं वगैरे ट्राय करेन, बाकी काय नाही विषय. तर चला आपण फटाफट आता रेडी होतो मी आणि निघतो. चला. बिजली खंडित हो गई है, कृपया घबरा। सो हे गाइस, तो अभी बहुत दिनों बाद आपको ये वाला व्यू मिल रहा है, मालूम है मेरे को। तो मैं लेके जाने वाला हूँ CB और अपन देखते हैं अभी कैसे आगे का प्लान होता है, क्या होता है, कुछ भी नहीं मालूम है। तो फटाफट यहाँ से पहले निकलता हूँ, क्योंकि टाइम 6 बजे निकलने का था और टाइम हो रहा है 6:20 हो रहा है। तो यहाँ पर मैं आपको यहाँ का एक व्यू दूंगा और कैमरा भी एक व्यू दूंगा। तो देखते हैं आगे, चलो। तर नाही शकत आहे बघा आता मजा, पण जास्त नाही काय करायची आपल्याला हवेला। पुण्यामध्ये हे इथं कात्रज झालं, प्लस हिंजवडी तर पार्क मतलब वॉटर पार्कच बनलेले। तुम्ही इंस्टाला रील वगैरे बघत असाल तो पुणे किती गाजलेले ह्याच्यामध्ये। आणि परवा जे एक दुर्घटना झाली जे एअर इंडियाची, तर त्यामध्ये ज्यांनी पण जीव गमावला त्यांच्यासाठी आपण प्रार्थनाच करू शकतो, बाकी त्यामध्ये आपलं म्हणजे कॉन्ट्रीब्युशनच नाही आहे। ज्यांनी कोणी त्यांच्या मुलींना गमावलं किंवा कोणी त्यांच्या मुलाला गमावलं, तर यासाठी आपण तेच म्हणजे प्रार्थनाच करू शकतो शक्यतो। रेस्ट इन पेस्ट। सो गाइज, मेरे जो है कल ये मोबाईल स्टँड मतलब मोबाईल होल्डर जो है मैं इंस्टॉल कर रहा था, तर माझा विषय असा झाला, एक मिनटं सॉंग्स बंद कर। माझा विषय असा झाला की मी आणलेले होते 2 मोबाईल होल्डर, जे या गाडीसाठी एक आणि माझ्या रायडरसाठी एक होतं, मक्कीसाठी। मक्कीला आणि हॉर्सला असे 2 स्टँड आणले होते 2 महिने आधी। ते बसवायला मला टाईम पण भेटत नव्हता आणि भैयाला पण टाईम नव्हता। भैया काल संध्याकाळी दुबईला गेला, तो म्हणजे त्याचं ऑफिसचं काहीतरी काम आहे, त्यामुळे तो दुबईला गेलेला आहे 10 दिवस मस्त। तर तो एन्जॉय करेल, त्याची काही विषय नाही। तर आम्ही कुठं होतो ते मोबाईल होल्डर बोलत होतो तुम्हाला। तर मोबाईल होल्डरचा माझा विषय असा झाला की त्यामध्ये मोबाईल होल्डर मी थोडा जास्त
दाब देऊन मी ते बसवायचा ट्राय केला, तर त्यामुळे एक मोबाईल होल्डर जो आहे तो तुटला माझ्या हातून. तर ते माझ्या मक्खीवरच आहे, वर ठेवलेले ते. मी तुम्हाला नंतर मोबाईलमधून फुटेज दाखवेल मी. तर त्यामध्ये माझं मोबाईल होल्डर तो तुटला. तरी बरं म्हणजे देवाची कृपा आहे की बाबा माझ्याकडे दुसरा एक रेडिओ होता मोबाईल होल्डर, त्यामुळे वाचलो मी. नाहीतर मला एकतर रस्ता माहीत नाही आहे भाई, त्यात मोबाईल होल्डर नहीं, असं व्हायला नको. बाकी काय नाही विषय. उसको लेके तो टेंशन आता ही है. अभी मैं क्या बोल रहा हूँ मेरे को भी नहीं मालूम, पण असू दे, मला ॲडजस्ट करून घेणार आहे. माझी इंस्टा फॅमिली असू दे किंवा यूट्यूब फॅमिली असू दे, मी पुन्हा एकदा चालू नव्याने केलेली आहे. आता बघू तुमचा सपोर्ट कसा आहे तो. तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, चॅनलला काही करा, मला नका सांगू तिथे. करायचं काम तुमचं आहे फक्त, एवढंच. आता इथे सगळं रस्त्याचं काम भाई चालू आहे, होईल माझा कार्यक्रम उगाच. अति हुशारकीपणा नको दाखवायला, नॉर्मली जाऊया, नॉर्मली येऊया. आणि हो भाई थांब, मी ना माझा मोबाईल सेट करतो. मला थांबायचं आता, कुठं टर्नला तर नाही थांबायचं घाटमध्ये बाई, टर्नला नाही थांबायचं कधीच. साईडला येऊन बघू शकता बाई, धबधबा बघ, धबधबा बघ, इथे धबधबा आहे बघ, वरून येतोय बघ. आता दिसतो का नाही कॅमेऱ्यात ना म्हणजे बघ, हे बघ बाई धबधबा आहे बघ, हे बघ बाई धबधबा, हे बघ. दिसला का तुला, दिसला का? हां, धरू का तुला, धरू? सो हे गाईज, तर आता फायनली आपण पोचलेलो आहे मस्तानी व्ह्यू पॉईंट. तर बघू शकता इथे आता वॉईस घेणार आहे, कॅमेऱ्याचा वॉईस आणि फुटेज असणार आहे आयफोनचे. काहीतरी असावी, हे पूर्ण चारी साईडने तुम्हाला दाखवलं. आणि हा आपला राहिला घोडा, मस्त आहे. आता इथून निघूया फटाफट. तर काही जास्त वेळ थांबायचं नहीं है, तरी मी लवकर पोचलो भाई, 7 वाजायच्या आधीच पोचलो आहे मी, काही विषय नहीं त्यामध्ये. अभी फटाफट अपन निकलते हैं यहाँ से और सीधा जाके रेडी होता हूँ और ऑफिस के लिए निकलने वाला हूँ मैं. तो देखता हूँ आगे मैं वीडियो मतलब कंटिन्यू ब्लॉग करता हूँ या नहीं. मैं ऑफिस में अगर जाऊँगा वहाँ पर कुछ फुटेज लेके डाल दूँगा मैं, वो डालने ही वाला हूँ 100%. अभी चलो बिना टाइम वेस्ट करे भी यहाँ से मैं फटाक से निकलता हूँ. तो बैटरी भी डाउन होने वाला है और मैं एक बैटरी निकाल के रखा हुआ था, लेकिन वो मैं डाइनिंग टेबल पे वैसे ही भूल के आ गया. फटाफट तर मित्रांनो, मी आता आहे शोरूममध्ये. हा आहे आमचा यश जाधव. वायजे इकडे बघ, वायजे बोलते. हे आहे शोरूम.